किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। लोकसभा निवडणुकांची भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे। भाजपने उमेदवारांची 5वी यादी जाहीर केली असून माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा केली आहे। दरम्यान आता निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीमध्ये विरोध सुरू असल्याचं दिसतंय। माढ्यातील धैर्यशील मोहिते पाटील या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं दिसतंय। त्यांनी मतदारसंघात गाठीभेटीही वाढवल्या असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवावी अशी मागणी होतीये। तर आता शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनीही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी सावंत यांना माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। शिवाजी सावंत म्हणाले, लोकसभेच्या उमेदवारांनी आमच्या माढ्याकडे लक्ष दिलेलं नाही, त्यांच्याकडून आमच्या मतदारसंघात 1 रुपयाही आलेला नाही। आज त्यांच्याविषयी सर्व गावांमधून नाराजी आहे। रेल्वे गेट तसेच अन्य कामांबाबत त्यांनी काहीच काम केलेलं नाही, त्याबाबतची खूप नाराजी आहे असंही सावंत म्हणाले। लोकसभेच्या उमेदवारांनी आमच्यासोबत बैठक घेतली पाहिजे, वरिष्ठांनी त्यांना सूचना द्यायला पाहिजेत, आम्ही त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही। त्यांनी जनतेची कामं कळवली पाहिजेत। 5 वर्षात आमची कोणतीच कामं झालेली नाहीत। हेच उमेदवार ठेवायचे असतील तर त्यांनी आधी आमची कामं करायला पाहिजेत असंही सावंत म्हणालेत। एकतर उमेदवार बदला किंवा त्यांनी आमच्यासोबत बैठक घ्यावी असंही शिवाजी सावंत म्हणालेत। भाजपनं माढामध्ये पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे। दरम्यान माढामधून धैर्यशील मोहिते पाटीलही इच्छुक आहेत। उमेदवार यादीत नाव नसल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। काही दिवसांपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील यांची विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत बैठक झाली। या भेटीनंतर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। दरम्यान शरद पवार यांच्यापासून दूर गेलेले रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा पवारांसोबत येणार असल्याचा स्पष्ट संकेत शेकापचे जयंत पाटील यांनी दिले होते। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।